आता पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। नागपूर येथे त्यांनी महाविद्यालयीन तरुण आणि विद्यार्थिनींशी संवाद साधला। मी जिथे जातो तिथे सगळे फक्त सेल्फी काढतात, पण कोणी आपल्या अडचणी किंवा समस्या मांडत नाही, अशी खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे। मी तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि दैनंदिन अडचणी समजून घेण्यासाठी येत असतो, मात्र दुर्दैवाने मी जिथे जातो तिथे केवळ सेल्फी काढण्याचीच घाई पाहायला मिळते। विद्यार्थी आपल्या समस्या उघडपणे मांडत नसल्याचं ते म्हणाले। मला विद्यार्थ्यांच्या खऱ्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यावर आवाज उठवता येईल असं सुद्धा ते म्हणाले। तरुणांनी फक्त फोटोपुरतं मर्यादित न राहता आपल्या शैक्षणिक व नागरी समस्या ठामपणे मांडाव्यात, असं आवाहन देखील त्यांनी केलंय। कुठेही जातोय तिकडे म्हणजे सगळ्यांना फोटोज काढायचे आहेत आणि त्यांचे विषय सांगण्यापेक्षा जास्त त्यांना सेल्फीजमध्ये इंटरेस्ट आहे। जे मला खूप आवडतं आहे, ते प्रेम आहे, तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तो खूप आवडतो आहे। पण शेवटी मी गेल्यानंतर त्यांच्या अडचणी पण सुटल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मला पहिल्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत। मी फोटो काढायला तुमच्यासाठी दिवसभर उभा आहे। मी नागपूरला आलो आहे, आज मी दिवसभर उभा राहतो। आपण इंडिव्हिज्युअल लेवलला फोटो काढू, पण तुमच्या शेवटी अडचणी आहेत। आता मी बाहेर भेटलो, त्या मुलींनी मला सांगितलं नाही, पण मला जेव्हा मी वॉशरूमला गेलो इकडे, मला कळलं की इकडच्या वॉशरूमची परिस्थिती हॉरिबल आहे।